मित्रांनो, तुम्ही हे पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच असं वाटलं असेल की आज आपल्याला कोणता निसर्गमय किल्ला पाहायला मिळणार आहे। तर खरोखरच हा निसर्गमय किल्ला आहे। लोणावळ्यापासून काही अंतराच्या वेळ हे सुंदर असं दृश्य जे निसर्गाचं आहे। विचार करा, दोन्ही बाजूनी झाडं आहेत आणि पावसाळ्याच्या वेळेला हे किती सुंदर दिसत असेल। तर हाच तो किल्ला आहे जो आपण पाहणार आहोत आणि पुढे आपण या सगळ्या किल्ल्याची सर्व काही माहिती घेणार आहोत। प्रथमतः संतोष आणि वहिनी या पोचलेल्या आहेत आता इथे आणि खूप छान असं दृश्य दिसणार आहे आपल्याला। त्यानंतर माझीही एंट्री झालेली आहे। खरं सांगायचं म्हणजे हा प्रवास करत असताना मला असं वाटलं की पावसाळ्यामध्ये जर मी आलो असतो तर इतकं छान वाटलं असतं, इतकं मजा आली असती की। नमस्कार मित्रांनो, शब्द मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत। आपण आलेलो आहे आज कोरीगडावर। इथे पेठ शहापूर नावाचं गाव आहे। तिथे आपण गाडी पार्किंग केलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण या चढाईच्या मार्गे तिथून गड स्टार्ट होतोय। तर आपण चाललेलो आहे आता पेठ शहापूर येथून कोरीगड याच्या मार्गावर। चला तर मित्रांनो, कोरीगड हा मुंबईपासून जवळजवळ 100 किलोमीटरवरती आहे आणि लोणावळ्यापासून तुम्हाला 25 किलोमीटरवर हा कोरीगड लागेल। पुण्यापासून साधारणतः 85 किलोमीटरवर हा कोरीगड तुम्हाला लागेल आणि तुम्ही हा गड फॅमिलीसोबत करू शकता आणि त्याचा अनुभव तुम्हाला या व्हिडिओतूनच येईल। चला तर मग मित्रांनो, जसं की आत्ता संतोषने सांगितलं की आपण आलो आहोत कोरीगडवर। हा गड म्हणजे मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे एक मावळ भाग आहे, तिथे असणारा हा गड आहे। गडाचा इतिहास जास्त काय नाहीये। खरं तर या गडाचा इतिहास हा फारसा कुठे उल्लेखही नाहीये। गडावरील गुहा आणि प्राचीन असलेल्या गोष्टींमुळे ही गड प्रसिद्ध आहे। इसवी सन 1486 मध्ये हा किल्ला निजामशाहीने कोळी राजाकडून घेतला होता आणि नंतर महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग या किल्ल्यांबरोबर कोरीगड हा आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला। इसवी सन 1700 मध्ये हा किल्ला पंत यांनी जिंकून घेतला आणि 11 मार्च 1818 मध्ये कर्नल पांथरने लढाई करून हा किल्ला आपला जिंकता येत नसल्याचे कळले आणि वैतागून 14 मार्च 1818 मध्ये दारुगडाचा कोठाने हा किल्ला उडवून दिला। याच्यामध्ये खूप मोठी हानी झाली होती, त्याचबरोबर प्रचंड नुकसानही झालं होतं आणि या किल्ल्याबरोबर दक्षिणेकडे घनगड किल्ले आहेत। किल्ला खूप सुंदर आहे, बघण्यासारखं खूप काही आहे। किल्ल्यामध्ये भरपूर काही बघण्यासारखं आहे। इतिहास जरी नसला तरी बाकीच्या किल्ल्यांबरोबर या किल्ल्याचंही महत्त्व तितकंच आहे। महाराजांनी हा किल्ला घेतला आणि बाकीच्या किल्ल्यांसारखा टेहळणीसाठी म्हणून या किल्ल्याचा वापर केला गेला। खरं तर हा किल्ला खूप सुंदर आहे। जर तुम्ही पावसाळ्यात माळशेजला जर जात असाल तर मी म्हणेन की तुम्ही इकडेही या, कारण लोणावळ्यापासून खूप जवळ असणारा हा किल्ला, घाट रस्ता आहे ते। त्याचबरोबर येताना जी झाडी आहे या झाडीमध्ये पावसाचं जे दृश्य असेल पाऊस पडल्यानंतर आणि पावसाळ्यामधले हिरवळ, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर गड खूप छान आहे। तुम्ही तुमची फॅमिली घेऊन येऊ शकता आणि जसं की ह्या किल्ल्यावर आपण जवळ येत आहोत तर इथं चढाई जास्त नाही, 3000 फूटच्या 3000च्या आसपास याची चढाई आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजूबाजूला झाडी आहे, तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला एक काळजी घ्यावी लागेल की इथे साप वगैरे असतात, त्यांचा प्रकार जास्त असतात, तर ती तेवढी फक्त तुम्हाला काळजी घ्यावी लागेल। अन्यथा किल्ला खूप सोपा आहे। किल्ल्यावरच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आजही बघायला मिळत आहेत। फॅमिली ट्रॅकसाठी तुम्ही पावसाळ्यामध्ये या जागेची चॉईस करू शकता, हे मी पर्सनली सांगतोय, कारण मला खूपच आवडलेली जागा आहे ही। ठीक आहे, मग चला आपण कोरीगड बघूया।
मित्र, गडाच्या थोडासा डोंगर टेकडीसारखा चढल्यानंतर आपल्याला ही थोडीशी गावच्या ठिकाणी याला वडा पान असं संबोधलं जातं. तर पावसाळ्यात इथून पाणी येत असेल आणि खूप मजा येईल इथून. तुम्ही जर धबधबा किंवा वॉटरफॉलचा विचार करत असाल, हा किल्ला तुमच्यासाठी बेस्ट आहे. आणि या नादाने किल्लेही होतात, ऐतिहासिक वस्तू आणि त्या गोष्टींची माहिती कळते. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे असणाऱ्या निसर्गाला, निसर्गप्रेमी लोकांना खूप समाधान मिळतं. गडाचं पावित्र्य राखा, इतकीच काळजी घ्या. बाकी तुम्हाला हवे तसं तुम्ही एन्जॉय करू शकता. मित्रांनो, आपण पायी वाट इथून चाललोय. दगडाची वाट आहे आणि बाजूला सगळे घनदाट जंगल आहे. तुम्ही पावसाळ्यात आला ना तर एकदम हिरवगार दिसेल. आपण मे महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये अजून पाऊस सुरुवात नाही झालेली, तरी पण आलोय. तरी पण एकदम हिरवगार वातावरण आहे, घनदाट जंगल आहे. तुम्ही बघू शकता. पावसाळ्यात कमालीचा आनंद येईल, मजा वाटेल, जाम मजा वाटेल. निसर्गाचा आनंद घेता येईल आणि शिवाय आपले गडकिल्ले सुद्धा पाहून होईल. मित्रांनो, जसं की पावसाळ्यामध्ये मी म्हटलं तुम्हाला की पावसाळ्यामध्ये निसर्ग सौंदर्य, तर महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला इथे करवंद मिळतात. रानमेवा जो म्हणतो ना, तेही फ्री. त्यामुळे उन्हाळ्यातही या तुम्ही. गडावर येण्यासाठी आणि वाट चुकू नये यासाठी खडूने, त्याचबरोबर झाडांना खुणा केलेल्या आहेत. तर ह्या लक्षात ठेवूनच तुम्हाला यायचं आहे, नाहीतर तुम्ही या इथे रस्ता चुकण्याची शक्यता दाट आहे. अशी ही वाट आहे. गडावर जात असताना भरपूर वाटा आहेत, तुम्ही चुकण्याची शक्यता दाट आहे. जशा प्रकारे तुम्हाला दाखवलेल्या खुणा आहेत त्या खुणा शोधा. एकटं येण्याचा प्रयत्न करू नका शक्यतो करून. आणि जर आलात तर इथे असणाऱ्या ह्या खुणा नक्की लक्षात ठेवा. झाडांना बांधलेला आहे, त्याचबरोबर दगडांवर खुणाही केलेल्या आहेत. पावसाळ्यामध्ये ते मुजल्या जातील कदाचित, तर मग ह्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचं आहे. खूप सुंदर असं दृश्य आहे. रानातला रानमेवा खाणं म्हणजे करवंद, जांभळे खाणं खूप छान वाटतं. गड करण्याबरोबर तुम्हाला निसर्गाचं तर म्हणजे आस्वाद घेता तर येणारच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रत्येक वनस्पतींमध्ये बरेचसे आपल्याला खाण्याजोगे आहेत. जणे काही पेरू आहेत, सीताफळ आहे, रामफळ आहेत, बरेचशी झाडं आहेत. ते जर तुम्हाला भेटलं ना तर खूप खूप मस्त आहे, एन्जॉयफुल आहे. आणि वाट खूप छान आहे इथली. हा आहे कोरीगड. हे पहा, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, इथे झाडांवर खुणा करून ठेवलेल्या आहेत. ह्या अशा प्रकारच्या खुणा झाडावर करून ठेवलेल्या आहेत. हा लक्षात घेऊन तुम्ही हा किल्ला चढण्यासाठी प्रयत्न करू शकता. कधीही लक्षात ठेवा, प्रत्येक किल्ल्याला, कोणत्याही डोंगराला ह्या अनेक वाटा असतात, पायवाटा असतात. तर त्यामध्ये चुकू नये, भरकटू नये म्हणून विशेषतः ह्या गोष्टींचा वापर केला जातो. मगाशी मी सांगितलं की दगडांवर असं कलर्स टाकले जातात किंवा मार्क्स केले जातात. तर खूप सुंदर. निसर्ग हा कधीही कुणाला नाराज करत नाही आणि हे वेळोवेळी आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतरच कळतं. खूप छान किल्ला आहे.
गडावर जवळपास आपण पोचलेलो आहोत. ज्या वेळेला तुम्ही गडावर पोचता तर तुम्हाला इथे एक बोर्ड दिसतो. इथे कोरीगडबद्दल माहिती दिलेली आहे. मुघल सरदार मिर्झा राजे जयसिंग यांच्यासोबत आलेले पुरंदरच्या काळात 23 किल्ला मोगलांना देण्यात आला आणि 12 किल्ले स्वराज्यात होते. त्यात कुरवाडी आणि कोरीगड हा स्वराज्यातच होता. म्हणजे याचं महत्त्व खूप होतं असं लक्षात घ्या. मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण गडावर येतो आणि गडाच्या प्रत्येक माहिती देत असतो त्याचप्रमाणे गडप्रेमी सुद्धा असतात. गडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपला अनुभव सांगणं, त्यामुळे लोकांपर्यंत कळतं की गड किती योग्य आहे चढण्यासाठी, तिथून फिरत असताना तिथली अवस्था काय आहे. ह्या सगळ्या गोष्टींची माहिती कळाल्यानंतर आपल्याला गड चढणं आणि गडावर वावरणं हे खूप सोपं होऊन जातं. तर अशीच काही फॅमिली जी गड किल्ल्यांवर फिरत आली आहे, तर कोरीगडावर सुद्धा आलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी बोलूयात. माझं नाव अपूर्वा. आम्ही जोशी कुटुंबीय सगळेजण मे महिन्याच्या सुट्टीनिमित्त कोरीगड हा गड निवडला फिरण्यासाठी. यापूर्वी आम्ही सज्जनगड, सिंहगड, राजगड असे बरेचसे गड आम्ही ट्रेकिंग केलेले आहेत. पण या किल्ल्यावरती आम्हाला अतिशय छान अनुभव आला. म्हणजे व्यवस्था पण सगळी छान होती आणि विशेष म्हणजे वयवर्ष 2.5 ते 70 असे म्हणजे आमच्या कुटुंबातले वेगवेगळ्या वयोगटातली सगळी लोक छानपणे चढू शकली गड आणि उतरू शकली, हे याचं वैशिष्ट्य. आणि त्याचप्रमाणे गड अतिशय सुंदर, तटबंदी खूप छान आणि बाकीच्याही सगळ्या व्यवस्था म्हणजे छान वाटल्या. पूर्ण कुटुंबासहित तुम्ही येऊ शकता, लहान मुलं किंवा मोठे चढण्यासाठी एकदम योग्य, काही इश्यू नाही चढण्यासाठी. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. तर मित्रांनो, दगडी पायवाट आणि घनदाट जंगल यामधून वर आल्यानंतर ना आपल्याला खरा ट्रॅक इथून सुरुवात होतो. जे आहे पायरी मार्ग. खाली आपल्याला बोर्ड लावलाय. इतिहास, गडाचा जो इतिहास आहे तो बोर्ड तुम्ही नक्की वाचा आणि गडाचा इतिहास जाणून घ्या. आणि आपला खरा ट्रॅक इथून सुरुवात होतोय. हा आहे पायरी मार्ग. तर इथून आपल्याला वर जायचे आहे. चला. मित्रांनो, मगाशी आपण पूर्ण फॅमिली पाहिली, पण आपल्याच वयाचे बरेचसे मित्र ही कोरीगडावर येतात. किल्लेप्रेमी हे किल्ल्याशिवाय राहू शकत नाहीत असं मला वाटतं पर्सनली. आणि ते किल्ल्यावर येऊन या निसर्गाचा तसं म्हणजे आस्वाद घेतच असतात, पण किल्ल्यावरची माहितीसुद्धा घेण्याचा प्रयत्न करत असतात. नमस्कार, मी आकाश दमदडे, राहणार सातारा वाईमध्ये. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचं भरपूर काम करतो वाईमध्ये पण, आणि भरपूर किल्ले पण पाहिलेले आहेत. त्यात आज खास कोरेगड पाहायला आलतो. तर कोरेगडावर वरती गेल्यावर आम्ही जस्ट जाताना पाहिलं तर 2-3 गुहा दिसल्या, पण एक गुहा अशी वाटली की स्वच्छता अशी काही ठिकाणी केली नाही. म्हणजे खूप बाहेरची जे माणसं येतात तर गड किल्ले कसे ठेवावेत, तर काय ठिकाणी गुहेमध्ये काय घाण वगैरे साप दिसली पाहिजे. पण तेवढंच फक्त. आणि दुसरं म्हणजे वरती गेल्यावर भरपूर काय बघण्यासारखं आहे, पण थोडीशी पडझड वगैरे झालेली आहे. पण पुरातत्व विभागाने भरपूर काम केलेलं आहे. सगळी तटबंदी पूर्ण बांधून घेतलेली आहे. बाकीचं फक्त म्हणाय गेलं तर वरती तोफ वगैरे आहेत ते खूप साऱ्या चांगल्या व्यवस्थित आहेत. आणि बाकी गडकिल्ला अजून बांधकाम चालू आहे. तर पुरातत्व विभागाचं खूप काम चांगलं चाललेलं आहे इथे. आणि बाकी स्वच्छता वगैरे छान आहे. खरं बघायला गेलं तर हा अनुभव खूप छान होता आमच्यासाठी. आणि खरं तर म्हणजे ह्या गडावरती येण्याचं जे काही एक कालावधी येतो पावसाळ्यात, ह्या खूप म्हणजे एक निसर्ग सौंदर्य वगैरे तुम्हाला जास्त बघायला मिळाले ह्या गडावरती. बाकी सगळ्या गोष्टी ज्या ऐतिहासिक आपल्या ज्या आहेत गोष्टी, त्या खूप त्यांनी जपून ठेवण्याचा प्रयत्न केला एक बस. आणि तुम्ही नक्की भेट द्या किल्ल्याला, असं आमचं एक मत आहे. दादांचा शब्दमित्र हा चॅनल आहे, तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी जास्त करून दादांना लाईक वगैरे करा, हीच नम्र विनंती. पायऱ्या मार्गातून वरती आल्यानंतर आपल्याला मित्रांनो इथे एक गुहा दिसली. त्या गुहेला आपण जाऊया. गुहेत जाताना इथे आपल्याला पायरी मार्ग दिसतोय. या माझा आवाज घुमतोय घरात. गुहेमध्ये काय बघूया आपण.
आवाज तुमचा मित्रांनो अंधार आहे इथे आणि पावसाळ्यात बहुतेक पाणी याच्यात जमा होत असेल. सांभाळून या, इथे साफ भिज वगैरे असू शकतात. एकदम थंड वाटतंय मित्रांनो, शांत वाटतंय. ही गुहा मस्त आहे आणि आवाज मला बोलतोय छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, गुहेतून खाली आल्यानंतर आपल्याला इथे एक गणेश मंदिर दिसेल. ऍक्च्युली गणेश मूर्ती एकदम जुनी दिसते, त्याचं आपण दर्शन घेऊया. गुहा आणि गणेश मंदिर हे बघितल्यानंतर आपल्याला जायचं या मार्गाने. चला तर मित्र, आता मी असा विचार केला की ही एक मगासारखी गुहाच असेल, परंतु इथे गुहा नाही, इथे आहे पाण्याचं टाकं. पिण्याजोगं सुद्धा आहे, खूप थंडगार आहे, मडक्यासारखं. एकदम सुंदर असं छोटंसंच आहे आणि थंड असं पाण्याचं टाकं आहे. हे पाणी चेहऱ्यावर घेतलं मी, खूप सुंदर पाणी आहे. आवाज माझा पूर्णपणे घुमतोय आणि हे जे पाणी आहे ना हे पिण्यायोग्य आहे. त्याचबरोबर ह्या पाण्याचा जो हे आहे दगडामध्ये असल्यामुळे हा जास्तीत जास्त थंड आहे. मित्रांनो, ह्या पाण्याचा तळ दिसतोय, याचा अर्थ विचार करा की हे किती स्वच्छ पाणी. तुम्ही पहा ना, दिसतं हा पूर्ण पाण्याचा तळ दिसतोय आणि मग तुम्ही विचार करा की हे पाणी किती स्वच्छ आहे. आणि गडावर इतकं स्वच्छ पाणी मिळणं काही न करता हे आश्चर्यच वाटलं पाहिजे आपल्याला. मित्रांनो, मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं आपण तळ बघितलं तर पुन्हा एक छोटी गुहा आपल्याला इथे बघायला मिळते. या प्रकारे छोटीशी गुहा आहेत. अशा छोट्या छोट्या गुहा या किल्ल्यावर खूप आहेत. आणि प्राचीन काळातला किल्ला असल्यामुळे याकडे गुहामध्ये राहणारी संस्कृती जशी असते त्याप्रमाणे या किल्ल्यावर भरपूर गुहा आहे. तर अजूनही पुढच्या आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे किल्ल्याच्या पहिल्या दरवाजावर, म्हणजेच महादरवाजावर. याला आपण गणेश दरवाजा सुद्धा म्हणतो. तुम्ही बघत असाल तर किल्ल्याचा वरचा जो पोर्शन आहे थोडीशी पडझड झालेली आहे आणि बुरुजाची पण या साईडला थोडी पडझड झालेली आहे. तरी त्याचं जतन केलेलं आहे. जसं शिवकालीनमध्ये होतं तसं जतन करण्याचा प्रयत्न वरती तुम्ही बघू शकता. आणि हत्ती अंबारीतून जाईल एवढा मोठा हा दरवाजा आहे. तर हा बघू शकता तुम्ही गणेश दरवाजा, ज्याला आपण महादरवाजा पण म्हणू शकतो. नेहमीप्रमाणे महादरवाजातून आतमध्ये आल्यानंतर माझ्या मागे पाहू शकता ही दिवळी आहे जिथे पहारेकरांसाठी उभं राहण्यासाठी आहे. नेहमी आपण या किल्ल्यांवर पाहतो, प्रत्येक किल्ल्यांमध्ये ह्या दिवळी असतात. किल्ल्याचं खूप छानपणे बांधकाम केलेलं आहे. काही मित्रांनी आपल्याला मगाशीही सांगितलंय आणि हे पाहाल तुम्ही तर हे थोडं थोडं नवीन बांधकाम आहे. हा रस्ता आहे, पायऱ्या आहेत इथून वरती जायला.
मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने इथे पुन्हा एकदा कोरीगडाची माहिती दिलेली आहे. किल्ला खूप छान प्रकारे जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रो, तुम्ही पाहाल तर ह्या किल्ल्यावर पूर्णपणे सपाटी आहे, सपाटी प्रदेश आहे. कुठेही या किल्ल्यावर असं एकही वाडा बऱ्यापैकी तर नाही, अवशेष आहेत वाड्यांचे. परंतु या किल्ल्यावर जवळपास देवीचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, पाण्याच्या टाक्या आहेत, विहिरी आहेत, किल्ल्याच्या ह्या तटबंदी आहेत, भक्कम तटबंदी आहेत. त्याचबरोबर इथे वारा खूप छान येत आहे आणि इतक्या उंचीवर हा किल्ला बऱ्यापैकी व्यवस्थित आहे आणि आपल्या पाहण्यायोग्य आहे. तर आपण आता पाहणार आहोत किल्ल्यामधले मंदिर आहे. इथे महादेवाचं मंदिर आहे, ते मंदिर आपण पाहणार आहोत आता. चला तर मग महादेव मंदिर पाहायला. मित्रांनो, महादरवाजातून वरती आल्यानंतर आपल्याला महादेवाचं मंदिर लागेल आणि आतमध्ये महादेवाची पिंड आहे. इथे तुम्हाला नंदी दिसेल आणि मंदिराच्या सभोवताली तुम्हाला महाराजांच्या काळातील वापरल्या गेलेल्या तोफ दिसतील. अजूनही तोफ त्या जतन करण्यात आलेली आहे. आणि इथे तुम्हाला एक गोळा दिसेल बघा, तोफेचा गोळा आहे. हा गोळा तुम्हाला दिसेल. तर चला तर मग आधी महादेवाचं दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ. शंभो हर हर महादेव. मित्रांनो, इथे ज्या तोफा आहेत त्या तोफांबद्दल मला थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे. विशेषतः तोफा ह्या मोठ्या असतात, पण ह्या छोट्या आहेत. छोट्या म्हणजे त्या छोट्या बुरुजावर ठेवल्या जातात आणि बुरुजांमधून मारा करण्यासाठी आणि कुठेही कोणत्याही वेळी त्याला घेऊन जाता यावं अशासाठी ह्या छोट्या तोफांचा वापर केला जातो. पूर्वी तोफा कशा असायच्या आणि त्या कशा वापरल्या जायचा त्याचा छोटासा प्रयत्न म्हणून हे बनवलेलं आहे, तर पाहू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक सांगायचं आहे, हा तोफा मृतस्तूप आहेत. मृत तोफा यासाठी असं म्हणतोय मी की याच्यामध्ये आतमध्ये गोळा जो असतो, जो तोफेमध्ये आपण टाकतो, तो अजूनही तिथेच आहे. तर आपण थोडंसं पाहूया ते. आपण बघत आहात ही तोफ आहे. तोफेला मूव्ह होण्यासाठी एक गाड्यासारखा त्याला एक बनवण्यात आला आहे चाकाप्रमाणे. जर ही तोफ बघाल तर हे जे आहे हे आहे वात टाकण्यासाठी. ही जी गोष्ट आहे, इथून तोफेला वात दिली जाते आणि ही तोफ जी आहे अजिबात गरम नाहीये, कारण ही पंचधातूची तोफ आहे. पंचधातूची तोफ यासाठी की ज्या वेळेला तोफांचा मारा केला जातो त्यावेळेला तोफ ही गरम होते, त्याच्यामुळे पंचधातूंचा वापर केला जातो. तर तुम्ही पाहाल तर या तोफेमध्ये जर तुम्हाला दिसत असेल की याच्यामध्ये एक गोळा फसलेला आहे, त्याच्यामुळे ही तोफ म्हणजे निकामी झालेली तोफ आहे थोडक्यात. मित्रांनो, महादेवाच्या मंदिरानंतर आपण पुढे आल्यानंतर आपल्याला पाहतात एक छोटंसं पाण्याचं टाकं तलाव म्हणता येईल याला. पावसाळ्यामध्ये इथे पाणी असेल, पण आता कडक उन्हाळ्यामध्ये इथे पाणी नाहीये, परंतु पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असण्याची शक्यता दाट आहे इथे. तर आपण आता चाललो आहोत ते मंदिराकडे. चला तर मग. मित्रांनो, तलावाच्या शेजारीच आपल्याला हे मंदिर दिसतंय. हे मंदिर आहे मारुती रायाचं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक शक्तिपीठ असतं, तसं मारुती राया हे एक शक्तिपीठ आहे. तर हे शक्तिपीठ म्हणजे आपलं बजरंगबली. पाहू शकता हे मंदिर तुम्ही. हनुमान मंदिराच्या पाठीमागे तुम्ही बघत असाल तर हे आहे पाण्याचं टाकं.
तुम्ही बघताय कडक ऊन आहे, उन्हाळा चालू आहे, मे महिना आहे आणि हे तुम्हाला पाणी समोर आहे. शिवकालीन जलव्यवस्थापन कसं असेल हे तुम्ही बघू शकता की भर उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये सुद्धा इथं पाणी आहे. मित्र, गडावरचे हे आहेत वाड्यांचे अवशेष आणि तुम्ही जसं समोर बघाल इथे वाडे आहेत. पूर्वी इथे राहत असणाऱ्या पेशवे काळामध्ये असेल, महाराजांच्या काळातला असेल, निजामशाहीतला असेल, ह्या सगळ्यांचा वास्तव्य ह्या वाड्यामध्ये झालेला असावा आणि पडझड झालेली आहे याची, परंतु याच्या अवशेषावरून कळतं की ते खूप मोठी वस्ती वाडे इथे होते. वाड्याचे अवशेष पाहिल्यानंतर मित्रांनो आपण आलो आहे कोऱ्याई देवी मंदिर येथे आणि तुम्ही मंदिरासमोर ही दीप प्रज्वलन करण्यासाठी दिवटी पाहू शकता आणि समोरच कोराई माता मंदिर आहे. हे बघू शकता तुम्ही. कोरी समाज आणि कोराई माता याचमुळे या गडाला कोरीगड असं नाव देण्यात आलं होतं. तर या कोराई मातेचं दर्शन घेऊ आपण. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि या गडावरून तुम्हाला तुंग, तिकोना, माथेरान हा परिसर हा पूर्ण दिसतो आणि समोरच हा बुरुज दिसतो. समोर थोडीशी बुरुजाची पडझड झालेली आहे आणि रिपेरिंगचं काम पण इथे चालू आहे आणि इथे थोडासा ब्रेक आहे, बुरुज ब्रेक झालेला आहे आणि समोर सह्याद्रीच्या पर्वतरांगा बघू शकता, अतिशय सुंदर आहे. तर मित्रांनो आपण आलोय गडावरची सगळ्यात मोठी तोफ जी त्या काळी युद्धाच्या काळामध्ये वापरली जात असावी. तुम्ही बघू शकता ही तोफ आहे आणि इथे सोबत एक पाटी पण लिहिलेली आहे. या तोफेवर बसू नये कारण महाराजांच्या काळातील ही तोफ आहे, तिचा अवमान करू नये म्हणून या तोफेवर आपण बसू नये असं लिहिलेलं आहे. बसायला होते तेवढी ठेवलेली आहे, छोटीशी जागा आहे आणि इथे आतमध्ये अजून एक रूम आहे, अंधार आहे आणि तिथे पक्षी पण आहेत. मला वाटते काही 7 इंची पण असू शकतात. त्या अंधारात जाणं पॉसिबल नाही आहे, पूर्णपणे अंधार आहे. पक्ष्यांचा आवाज पण इथे दिसून येत नाही आहे. या साईडला मित्रांनो अजून एक गुहा आहे, छोटीशी गुहा आहे. याच्यामध्ये उजेड दिसतोय तुम्हाला. हे पहा, खूप कमी हाईट असणारी ही जागा गुहेसारखी आहे. कदाचित हे धान्याचं कोठारी असू शकतं. आवाज माझा घुमतोय. पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी साठत असेल याच्यामध्ये.
तर मित्रांनो, कोरीगड आपण पाहिलेला आहे. या कोरीगडाचे वैशिष्ट्य म्हणजे मजबूत आणि सुंदर अशी तटबंदी, शिवमंदिर, कोराई देव मंदिर आणि काही तोफांचे अवशेष, तोफ, आणि विशेष म्हणजे छोटे मोठे तलाव आहेत आणि पाण्याचे टाके आहेत की ज्यामध्ये अजूनही पाणी आहे. उन्हाळा असला, कडक उन्हाळा असला तरी त्यामध्ये आम्हाला पाणी बघायला मिळालं. तर असा हा सुंदर असा कोरीगड आपण पाहिलेला आहे. तुम्हाला कसा वाटला तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या शब्दमित्र या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, चॅनलला लाईक करायला विसरू नका. तर चला भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन किल्ल्यासह. तोपर्यंत जय शिवराय. सबस्क्राईब करा शब्दमित्र चॅनेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सर्वांमेंटही करा. धन्यवाद. आपुलकी आपल्या मातीची, साथ शब्दमित्र.